श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6 षष्ठोध्याय। श्री गणेशाय नमः। धुरोनी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहवित, तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती। मी केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्र अगाध, परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती। ज्यांच्यावर प्रसादे करून मुडा होय शास्त्रज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार नमित असे। कृपाळू होनी समर्था वधवावे आपुल्या चरिता, श्रवणे श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो। सुरतरूंची घेऊनी सुमने त्यासी चरपावी प्रीतीने, झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे। मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करुनी मजवरती बडोद्यासी चलावे। भाषण ऐसे ऐकूनी समर्थ बोलती हासोनी, मल्हाररावाची आमनी आम्हाविषयी भाव नसे। म्हणून या तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे। ऐसे ऐकूनी वाणी चोळप्पा खिन्न झाला मनी, त्याने सत्वर येऊनी तात्याप्रती सांगितले। ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी। परी पाहावा यत्न करुनी ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले। ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले, कार्य सिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्यांचे। भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी, तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील। तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे, भक्ती विनहट योगे स्वामी कृपा न होय। मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा। परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना। मल्हारराव नृपाने पाठविले ज्या कार्याकारणे, ते आपल्या हातून होणे अशक्यसे वाटते। आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकल जनांसी तोंड कैसे दाखवावे। ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी। स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे नेणे तो मंदमती, म्हणून योजिली कपट युक्ती परिते सिद्धी ते न जाय। असो कोणे एके दिवशी साधुनी योग्य समयासी, मेण्यात घालून स्वामींसी तात्यासाहेब निघाले। कडपगावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेणा आला, अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली। मेण्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला। मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी। या प्रकारे यत्न केले परितितुके व्यर्थ गेले, व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य खर्चिले व्यर्थची। मग अपयशा ते घेऊन बडोद्यासी आले परतोनी, समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय। परी मल्हारराव नृपती प्रयत्नारंभित पुढती, सर्वत्रांसी विचारती कोण जातो स्वामीकडे। तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव, नृपकार्याची धरुनी हाव आपण पुढे जाहाला। स्वामी कारणे वस्त्रेभूषणे धन आणि अमोल रत्ने, देऊनी त्याजवळी नृपाने आज्ञा दिली जावया। तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी। वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत, ती पाहुनी समर्थाला तेव्हा निवार क्रोध आला। यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणूनी सत्वर ठोकायाचे चरणी। ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले। क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला। मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडूनी। साहेबा विषप्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला, त्या कृत्यामाजी यशवंताला गुन्हेगार लेखिले। हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली, अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र। समर्थांची अवकृपा जयावरी, त्याच्या कष्ट होती शरीरी, कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय। महासमर्था भक्तपालका अनादिसिद्धा जगन्नायका, निशिदिने शंकर सखा विष्णूची आमनी वसे। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोडहा। इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्तः। शुभं भवतु। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।